नमस्कार, कोकण संध्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पहाटे 4 वाजेपर्यंत चालणाऱ्या पबमधील गाण्यांच्या आवाजाने झोपमोड होते अशी तक्रार बेलापूरमधील नागरिकांची आहे। तर अधिकृतरित्या परवानगी न घेताच टेल्स ऑफ टर्बन पब सर्रास लेट नाईट चालू असतो। अवैधरित्या चालणाऱ्या अशा पबमुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने या विरोधात कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो। महसूल विभागाने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। बेलापूरमध्ये तथाकथित गगन कथोरिया हा टेल्स ऑफ टॅव्हर्न्स नावाने स्वतःचा पब चालवतो। अनधिकृतरित्या असे पब बार चालवण्याची परवानगी रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत असते। काही जण लेट नाईट परवानगी वाढवून घेतात, मात्र अशी लेट नाईट परवानगी नसतानाही हा पब पहाटे 4 वाजेपर्यंत सर्रास चालू राहतो। कर्णकर्कश आवाजातील गाण्यांमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होते। यामुळे शांततेचा भंग होत असून रहिवासी आणि पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनलाय। तथाकथित गगन कथोरिया यांचा कौटुंबिक व्यवसाय वाईन शॉप चालक असून त्याने 22 वाईन शॉप आहेत। त्यात व्हिस्की, वाईन, बियर आणि वोडका अशा मद्यांची विक्री केली जाते। तथाकथित कथोरिया यांनी या व्यवसायात एक्साइज ड्युटीच्या चलनाचा अपहार केल्याचा आरोप म्हणून मद्य विक्रीतून योग्य प्रकारे चलन भरत नसून मोठ्या प्रमाणात शासनाला चुना लावून स्वतः नफा कमवतो। शासकीय महसूल न भरता मद्य विक्री करणे कायद्यांचे उल्लंघन होते, त्यामुळे शासनाचेही मोठं आर्थिक नुकसान होतंय। तथाकथित गगन कथोरियाच्या वाईन शॉपमध्ये हा प्रकार नियमित चालतो। मद्याच्या चलनावर चुकीचे किंवा अपूर्ण माहिती भरून अनेकदा त्याने शासनाची याआधीही फसवणूक केली आहे। या सर्व प्रकारची शासन स्तरावर चौकशी होऊन योग्य कारवाई करावी आणि शासनाचा महसूल वाढवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।